सो आता आंघोळ वगैरे रेडी झालो आम्ही आणि आता निघालो बाईक आणायला. आपली बाईक आता श्रीनगरमध्ये भेटणार. हे हॉटेल आहे मागे ताज रेसिडेन्सी, जिथे आम्ही राहिलो आहे. मस्त बाईक आपल्या रिक्षाने फिरतोय श्रीनगरमध्ये. मस्त बारीक बारीक गल्ली बोळ आहे तिथे आणि त्यातून आम्ही चाललोय गाडी आणायला आपली. ये बशीर भाई आहेत, इनच्याकडे गाड़ी आले. हाय बशीर भाई. हाँ भाई, हेलो. कभी बाइक भेजनी हो तो इनके पास भेज देना, ये बढ़िया से बाइक रखते हैं अपनी. हम आपको कितने के लिए बैठे हैं? हाँ जी सर, चलिए बाइक देखते हैं अभी. हाँ जी, यहाँ तो 6 दिन मुकम्मल हो गए. हाँ जी, 6 दिन. 16 को आपका फ़ोन आया था मुझे. 16 को फ़ोन किया था. हाँ जी, हाँ कि आ गया आपका बाइक करके. मैंने 5 तारीख को दिया था पूना में. 5 से 16 15. हा रस्ता खूप खराब आहे वेअरहाऊसचे. आता खूप रिमोट एरिया आहे त्यामुळे रस्ते थोडे खराबच असतात, पण आपल्याला यातूनच जायचं आहे. दिस इज श्रीनगर. काय लेफ्ट राईट. वो फायनली आपली गाडी आपल्या हातात आली आहे. KTM आपली पुण्यापासून श्रीनगरला. हो मजा आली. आता आम्ही काश्मीरच्या रस्त्यांवर मस्त आपल्या KTMवर फिरतोय मी आणि प्रोजेक्ट. किती मजा येते. आपण गोव्याला फिरलो होतो या गाडीवर आणि आज आपण श्रीनगरमध्ये फिरतोय. बिलीव्हच होत नाही आम्हाला की आपण आपल्या KTMवर आपण श्रीनगरमध्ये फिरतोय. वाव. आता खऱ्या अर्थाने आपली राईड चालू झाली आहे. आता खूप मजा येईल आता या व्हिडिओला. जोपर्यंत आपण बाईक नव्हती भेटत तोपर्यंत तो राईडवाला फील नव्हता येत, पण आता बाईक भेटली तर आपल्याला तो राईडवाला फील आला आहे की यस आपण राईडला आलो आहे. वा वा वा. काश्मीरच्या गल्ल्यांमधून आपण फिरतोय आज बाईकवर आपल्या श्रीनगरच्या लोकल एरियाजमधून. आपल्या गाडीवर श्रीनगर. ड्रीम होतं यार बाईकवर इथे फिरायचं आपल्या गाडीवर. आता आपण पोचलो आपल्या हॉटेलवर जिथे आपला स्टे आहे आणि येस फायनली आपली बाईक आता आपल्याकडे. अख्खी राईड लेह लडाखपर्यंत पुन्हा मनालीपर्यंत बाईक आपल्यासोबतच असणार आहे. मजा यायला आता. आपण आता गाडी रूमवर आलो. सगळं रायडिंग जॅकेट वगैरे ठेवलं आणि आता आपण दल्लेत आणि निषाद बाग फिरायला चाललो. इथले गार्डन्स तसं तर आम्ही अगोदर फिरलेलो एकदा हे सगळे गार्डन्स, पण आता आलो आहे. अख्खा दिवस वेळ आहे आपल्याकडं तर फिरलं. श्रीनगर एक्सप्लोअर करूया आपल्या बाईकवर. पुढच्या रिक्षामध्ये श्रेयस आणि आरती आहेत आणि आम्ही त्यांना फॉलो करतो आता, कारण त्यांच्या रिक्षावाल्याला रस्ता माहिती आहे. आम्ही काही GPS लावलेलं नाही आहे. मस्त बाईक आता हळूहळू ॲडजस्ट होत चाललो आहे आम्ही. त्या टँक बॅग त्या जागेवर लावली आम्ही आणि थोडं सेट होत चाललं आहे. हो, राईडच्या आधी आम्ही प्रॉपर ॲक्लिमेटाईज होतो आहे प्राजक्ता आणि मी, जेणेकरून बाईकची पण सवय लागते आम्हाला आणि सगळं रुटीनला लागते. लेफ्टला आपल्या दल लेक आहे. फाउंटन्स आहेत सगळे. सिनरी जबरदस्त.
फ्यूल बॉस. मागच्या वेळेस जेव्हा आलेलो तेव्हा इथे सगळा स्नो होता, सगळं व्हाईट होतं. जानेवारी फेब्रुवारीचा महिना होता आणि आता सगळं ग्रीन आहे. सो ही एक वेगळी श्रीनगरची साईड आम्हाला बघायला मिळते. डेफिनेटली मजा येते बघायला हे सगळं. निषाद गार्डन मस्त आहे. निषाद गार्डनला आलो आहे. छान आहे एकदम. म्हणजे हे निषाद गार्डन आहे. निषाद गार्डन तेव्हाचे मुघल बादशहाने बनवलेलं आहे. ते उन्हाळ्यात जेव्हा थंड हवेसाठी इकडे यायचे हिल स्टेशन्सला, तेव्हा ते लोक ह्याचा वापर करायचे. मी मागे आलेलो तेव्हा सगळे सफेद होतं, की सगळं स्नोनी कवर्ड होतं. आता हे मस्त लश ग्रीन आहे. वरून त्याचा घेईलच व्हिडिओ की कसं दिसतंय ते. आम्हाला आता अर्ध्या तासात निषाद गार्डन कवर करायचं आणि मग दल लेकला बोटिंग शिकारा. सो बघूया कसं होतं आहे सगळं टायमिंग मॅनेज. फिरतो आहे आता. छान वाटतं आहे. गार आहे थोडं. मीडियम थंडी आहे. टी शर्टवर भागती आपली. काही स्वेटर वगैरे घालायची गरज पडत नाही. तसं मी टँक बॅगमध्ये स्वेटर आणलेलं आहे, पण मॉडरेट टेम्परेचर एकदम 20 डिग्री वगैरे असेल, त्यामुळे प्लेझंट वाटतं आहे. हा असा गार्डनच्या मधोमध झरणा आहे. पाण्याचा असा पाट वाहतो आहे. झरा आहे वाटतं हा वरती कुठेतरी नैसर्गिक, आणि तो खालपर्यंत दल लेकपर्यंत वाहत जातो. मस्त वाटतं आहे बघायला. आज दोन्ही साईडनी ही ग्रीनरी आणि मग मधून हा झरा पाण्याचा. सुंदर दृश्य आहे. मागे मोठा असा डोंगर आहे, हिमालय पर्वत, मधून एक झरा आणि पाणी. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. बघून झालं आहे आपलं निषाद गार्डन. आम्ही कल्लेकडे रश करतो. लिमिटेड टाईम आहे. आपण काश्मीर फिरायला सो तेवढ्या लिमिटेड टाईममध्ये आपल्याला सगळंच करायचं. सो आता आम्ही रश करतो दल्लेकडे, कारण दल्लेकचं बोटिंग बंद होतं लवकर. तो आम्हाला त्याच्या आधी पोचायचं दल्लेकला आणि शिकारा राईड करायची. तर निषाद गार्डन अर्धं बघितलं, वरपर्यंत नाही जाऊ शकलो, पण जेवढं बघितलं छान वाटलं. आता जातो दल्लेकला. दुनिया ये देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. दल्लेकला पोचलो आम्ही. शिकारा फायनल केली आणि बाईक लावून आता मी शिकारामध्ये बसायला चाललो आहे. बाकीचे गेले बसायला. लक्षात ठेवा, इथे आलात तर पहिले शिकाराचा रेट फायनल करून घ्यायचा, की किती करणार, काय करणार, आणि मगच शिकारामध्ये बोर्ड करायचं. इथे आपली मंडळी. हाजी सर, किसका 2 करायचे आहेत श्रेयस. नदियों की धारा भी है और उनका संगम भी. थोड़ी थोड़ी खुशियां हैं, थोड़ा थोड़ा गम भी. चेले का चेला है
जिन पे ना ढेला है मौज मजे सी नजोरी की खुददारी की दुनिया ये देखो रे दुनिया ये देखो रे दुनिया ये देखो रे पाप और पुण्य की उड़ती यहाँ चिड़िया है जैसा कर्म तेरा वैसी दिखती ये दुनिया है नीम नमक कच्ची कैरी सी गुड़ पारे सी दुनिया ये हे दल्लेकवरचं फ्लोटिंग मार्केट आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची दुकानं वगैरे भेटतात. साड्या, मॅगी स्टॉल्स, लोकल शॉप्स, हँडमेड्स वगैरे भेटते इथे. हे लोकल लोकांची घरं आहेत बघा. पाण्याच्या मधोमध वस्ती आहे इथं. दुतर्फा असे बोट हाऊसेस आहेत ज्यात टुरिस्ट राहतात. आणि पुढे आपण बघू शकता की काही लोकल लोकांची घरं सुद्धा आहेत. लोकल मच्छी मारत मासे पकडतात. खरंच बरोबर बोलतात त्याला. जन्नत एक काश्मीर. किती सुंदर व्ह्यू आहे. लँडस्केप, प्युअर लँडस्केप. मागे होणारा सनसेट, चालणारा छोट्या छोट्या शिकारा आणि आजचा सुंदरसा श्रीनगरमधला आमचा मावळणारा दिवस. उद्या नवीन ॲडव्हेंचर असणार आहेत. बाईक राईड चालू होणार. पण आजचा दिवस फार छान गेला. फार एन्जॉय केला आम्ही. दल लेकमधली संध्याकाळ फार मजा आली. मौज मजे सी नजोरी की खुदाई